क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख 4 जानेवारी. आज MPSC कंबाईंड पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे. आज आपण इतिहासचे संभाव्य उत्तर पाहूया. हा संच बी आहे, तर इथले आपण संभाव्य उत्तर पाहूया. प्रश्न पहिला, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणते सामाजिक कामे केले जात होते? तर ऑप्शन आपला स्टेटमेंट अ काय आहे? नाम जोशी यांना सोशल सर्व्हिस लीग स्थापनेला मजुराची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले, तर स्टेटमेंट अ बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट काय दिले आहे? देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ता निर्माण करण्याच्या उद्देशानं नामदार गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली, तर ब स्टेटमेंट पण बरोबर आहे. सी स्टेटमेंट म्हणजे काय आहे? या समाजाच्या वतीने नाशिक इथे अनाथ आश्रम काढले, तर जो सी स्टेटमेंट आहे तो चुकीचा आहे, कारण की नाशिक इथे नाही तर पंढरपूर इथे काढले गेले. ड स्टेटमेंट काय? अस्पृश्यांना उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन ही संस्था स्थापन केली, तर बरोबर आहे. ड स्टेटमेंट पण. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब ड फक्त बरोबर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ब्रिटिशांशी मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंबंधित लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला ते कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकावर त्यांनी जे लिखाण केलं याबाबत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला होता ब्रिटिश मुझफ्फर बॉम्ब खटल्यामध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, 1887 मध्ये मद्रास इथे झालेल्या भारतीय राष्ट्र काँग्रेस अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बद्रुद्दीन तय्यबजी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अचूक जोड्या लावा. एका साईडला कायदे दिलेले आहेत आणि त्या कायद्यामध्ये काय झालेलं आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे, तर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. अ भारतीय सुशासन कायदा 1858 रोज जो कायदा आहे तिथे काय झालेला होता? तर भारत मंत्री पदाची निर्मिती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ब भारतीय परिषद काउन्सिल कायदा 1909 इथे मुसलमान यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता. सी मध्ये काय? भारत सरकार कायदा 1919 मध्ये काय झालेलं होतं? प्रांतात द्विदल शासन पद्धती आलेली होती. आणि ड भारत सरकारचा कायदा 1935 इथे केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती आलेली होती, तर याच्या जोड्या ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हा पण एक जोड्या मिळवायचा टाईपचा प्रश्न आहे. आता आपण पाहूया. मोपलाचा बंड कुठे झालेला होता? केरळमध्ये झालेला होता. कोलावाचा उठाव कुठे झालेला होता? तर कोलावाचा उठाव बिहारमध्ये झालेला होता. संताळ्याचा उठाव कुठे झालेला होता? तर संताळ्याचा उठाव बंगालमध्ये झालेला होता. आणि भिल्लाचा उठाव खानदेश महाराष्ट्रामध्ये झालेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 इथला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 1857च्या उठावानंतर बंगालमध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मेळाव्या विरुद्ध उठावात यश मिळाल्याचं कारण काय आहे हे विचारलं आहे आपल्याला. अ मध्ये काय दिलेलं आहे? उपक्रमशीलता व सहकार्य, तर हा बरोबर स्टेटमेंट आहे. संघटना व शिस्त, ब हा पण बरोबर आहे. तिसरा मेळाव्यातल्या पडलेली फूट, तर हा चुकीचा आहे. आणि डी हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य, तर हा बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हा वृत्तपत्र आणि त्याचे लेखक कोण होते त्याबद्दल आहे. तर मुकुंदराव पाटील यांना दिनमित्र, वालचंदराव कोठारी यांचं जागरूक, भगवान पाळेकर यांचे जागृती नावाचा वृत्तपत्र होता. आणि श्रीपतराव शिंदे यांचा विजयी मराठा. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, राजश्री छत्रपती शाहू महाराज संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
तर अ स्टेटमेंट काय दिलेलं आहे, सक्ती व मोफत शिक्षणाचा कायदा हा बरोबर स्टेटमेंट आहे. ब स्टेटमेंट काय दिलं आहे, विविध कला व कलाकारांना आश्रय हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. सी काय दिलेलं आहे, विधवा पुनर्विवाह कायदा पारित हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि डी स्टेटमेंट काय दिलेलं आहे, कोल्हापुरात व्यापारीसाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना, तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अ, ब, स, सी आणि डी बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं नाही हे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बी टी रणदिवे यांनी हा आयटक कामगार संघटनेच्या अध्यक्षपद भूषवलेलं नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न हा आखरी प्रश्न आहे. डॅश या मुंबई पोलीस कमिशनराने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवायांना करणाऱ्याला फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे चार्ल्स फोर्जेट या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर याआधी चालू घडामोडी करंट अफेअरचे पण संभाव्य उत्तर घेतलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना करंट अफेअरचे संभाव्य उत्तर पाहायचे आहेत ते पाहू शकतात. तर संभाव्य उत्तर करंट अफेअरचे आपल्याला या आधी चॅनलवर अपलोड केलेलं आहे. हे हिस्ट्रीचे होते. यानंतर आपण इतर सब्जेक्टचे पण संभाव्य उत्तर पाहूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.